सौभाग्यवती भाग 7. त्या दिवशी सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. पाऊस पडण्याची लक्षण नव्हती, तरी सूर्यदर्शन होत नव्हतं. वातावरण कोंडच झालं होतं. खोलीत बसलेल्या प्रभाच्या मनात विचारांच्या ढगांनी गर्दी केली होती. तो मोठा वाडा 2 दिवसांपासून तिला जणू खायला उठला होता. महत्त्वाच्या कामासाठी सदाला नागपूरला जाऊन 2 दिवस झाले होते. त्या 2 दिवसातील एक क्षण असा नव्हता की ज्या क्षणी प्रभाला सदाची आठवण झाली नव्हती. का माझ्या मनाची अवस्था का अशी व्हावी? आपलं मन का कावरं-बावरं व्हावं? कोण लागतो सदा माझा? पुतण्या, बाचा, प्रियकर, पती? का मी त्याची रखेलच असेल? अशा वेगळ्या संबंधात विवाहित पुरुषाजवळ राहणाऱ्या स्त्रीला हा समाज रखेलच मानतो. उद्या जर सदाचे मन परिवर्तित झाले, तो पुन्हा नयनच्या छायेखाली गेला तर? नाही, अशी कल्पनाच नको. रखेल म्हणून चालेल. विचाराने बेचैन झालेली, घायाळ झालेली प्रभा वाड्याच्या दारात आली. सदाच्या वाड्याला कुलूप होते. तिची सून सवत की आणखी कोण, म्हणजेच नयन तिच्या माहेरी लग्नाला गेली होती. बाजूच्या ओट्यावर 3-4 बायका बसल्या होत्या. प्रभाला पाहता त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली. तोंडाला पदर लावून हसणेही सुरू झाले. प्रभाला का ते नवीन होते. तितक्यात विठाबाई समोरून लगबगीने चाललेली पाहून वेळ जाण्याच्या दृष्टीने प्रभाने विचारले, काय चालले विठाबाई? मला काय म्हणल्या का? विठाने परतून विचारले. तुला नाही तर मग कुणाला? ए आत. म्हटलं, हा वाडाही सदाशिवचाच आहे. हाय की मला ठाव हाय, यो वाडा दाण्याचा आहे. परी येथे राहते ती त्यांची रखेलच. विठा तोंड सांभाळून बोल. आता ग बया, एवढे कामून वरडता? लगीन न लावता जी बाई राहते तिला रखेलच म्हणतात ना? नाही विठा, नाही. असे कोणी म्हणत असेल तर मी ती जीभ हासडीन. ते जमलं नाही तर माझं जीवन संपून टाकशाल. बाई बोलणे सोपं आहे, पण करणे कठीण. मरण मरावं आणि जगावं बी, आणि त्या मरणाला पुरून उरावं त्या नयनाबाईनंच. काय म्हणालीस? हाय ताईसाहेब, अहो तुम्ही बी एक बाईच. जरा तिचा विचार करा. तुम्ही दोघे इकडे मस्तीत राहत्या, पण ती बिचारी दुखाच्या सरणावर रोज मरती हो. विठा मी तरी काय करू ग? मी पण अशीच पहिल्या रात्रीपासून तडमडत असे. बोलता प्रभा स्वतःच्या न कळत गतकाळ विठासमोर उकलू लागली. प्रभाचे लग्न शहरातल्या एका मोठ्या दुकानदाराशी झालं. तो कपड्याचा मोठा व्यापारी आहे एवढेच प्रभाला सांगण्यात आले होते. लग्नापूर्वी लग्नातही तिला त्याचा चेहरा दिसला नव्हता. कसा असेल तो? त्याला कशाचे व्यसन तर नसेल ना? अशा विचारात प्रभा त्याच्यासोबत मधुर मिलनाची वाट पाहत पलंगावर बसली होती. भला मोठा वाडा. त्या वाड्यात तिचा पती एकटाच राहत होता. राजा राणीच्या संसारात तिसरे कुणी नाही हे समजल्यापासून प्रभाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ती रात्र तिची मधुचंद्राची रात्र. एका वेळेस हुरहुरूने वेगळ्याच भीतीने ती पतीची वाट पाहत होती. तिला विशेष विचार करण्याची संधी न देता कुणीतरी नक्कीच तिच्या पती आत प्रवेश करून खोली बंद करीत होता. स्वप्नातल्या राजकुमाराचे दर्शन व्हावे आणि मग या विचारात तिच्याकडे येणाऱ्या व्यक्तीकडे तिने पाहिले आणि ती दचकली. पलंगावरून खाली उतरत तिने विचारले, कोण तुम्ही? कोण म्हणजे तुझा पती. असं काय करतेस? आजच आपलं लग्न झालंय ना? हा आलं लक्षात. तुझ्या वडिलांनी तुला सांगितलेले दिसत नाही. तू पतीच्या रूपात एखादा तगडा जवान असेल अशा विचारात असशील. पण घाबरू नकोस. घोड्याला आणि माणसाला खायला मिळालं की तो म्हातारा होत नाही. मी जरी 50शीचा असलो तरी तुला पाहिजे ते द्यायला समर्थ आहे. काळजी करू नकोस. पण या वयात तुम्ही मला काय देणार? अगं एवढी मोठी जायदाद शिवाय वंशाला दिवा नको? म्हणजे तुमच्या वंशाला दिवा मिळावा म्हणून तुम्ही माझ्या जीवनात अंधार करणार होय? माझं तारुण्य जळत असताना मी तुमच्या वंशाचा दिवा देवावा असा विचार तुमचा आहे. तू काळजी करू नकोस.
असे म्हणत म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. त्याच्या स्पर्शाने प्रभाचे तारुण्य जागे झाले. सारे विचार विसरून ती कणाकणाने पेटत होती. पण ती शरीर सुखासाठी नुकतीच तयार होत असताना तो अचानक तिच्यापासून दूर झाला. ती पूर्णपणे पेटलेली नसताना तिला जणू समुद्राच्या मध्यावर सोडून तिचा पती परतत होता. क्षणापूर्वी घोड्याचे उदाहरण देणारा, तिची इच्छा पूर्ण करेन असा टेंबा मिरवणारा, वंशाला दिवा असणारा तिचा नवरा तिच्या जीवनातील अंधार अधोरेखित करून परतला होता. त्याच रात्री नाही तर नंतर रोजच तो तिच्या भावनांची तसाच खेळू लागला. प्रभाला रात्र रात्र तडमडत ठेवू लागला. अनेक मध्यरात्रीप्रमाणे अंगावर थंड पाण्याचा हंडा रिकामा केला होता. त्या पाण्याने जळता निखारा थंड व्हावा म्हणजेच तिचे बाह्य अंग थंड होत असे, परंतु अंतर्मनाचे काय? शरीरास आतून थंडावा कसा मिळावा? अशांत मनाने शरीर सुखासाठी तडमडत असताना भेटले आमचे धनी सदाशिवराव. हो विठा हो. अगं शरीर सुख हा प्रत्येकाचा हक आहे. अगं शरीराची आग आग. विचार कर विठा, एक विचार कर. अगं साधी जखम झाली तरी आपण किती तडमडतो, पण त्याच्या नात्यागोत्याचा काही विचार केलाच नाही काय साहेब तुम्ही? नाती विठा, अगं जखम चिघळते ना तेव्हा तिला औषधच हवे असते. पायातला काटा जेव्हा सडू लागतो ना तेव्हा माणूस तो फक्त काटा ऐन केन प्रकारे कसा काढता येईल याचा विचार करतो. तसे शरीर सुखाचे आहे. अगं एकदा का त्या सुखाची चटक लागली ना मग तो काहीच समजू शकत नाही. शरीर सुख अर्धवट मिळते ना तेव्हा तो घायाळ स्त्री ते सुख कसं मिळेल याचा शोध घेते. विठा, अगं विधवा स्त्रीचे पण असेच आहे. बया आता काय बोलावं बाई, विधवेला पण सोडलं नाही तुम्ही? होय, विधवेलाही सुद्धा त्याची आवश्यकता आहे. असं कुठं सांगितलंय की त्या बायांना बी गरज आहे? म्हणजे विधवांना शारीरिक भूक नसते म्हणून त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग भ्रष्ट असेल, परंतु त्यापासून त्या विधवेस मिळणारे सुख आनंद महत्त्वाचा असतो. समाजास तो मार्ग अमान्य असेल परंतु तिचे मन आनंदविभोर होते त्याचे काय? शेवटी प्रत्येकाची चालणारी धडपड कशासाठी असते? आनंद मिळण्यासाठीच ना. मग अतृप्त स्त्रिया, विधवा यांनी वेगळा मार्ग पत्करून आनंद मिळवला तर समाजाचे पोट का दुखते? बाईजी, तुम्ही शिकलेला आहेस, मी तर अक्षय अडाणी आहे, पण मला एवढेच गावते की तुम्ही जे करता ते लई वेगळं आहे. भले तुम्हासनी आणि धन्यासनी आनंद मिळत असेल, पण ती जिच्या कुंकवाच्या धनी तुमच्या मिठीत शिरतो ती नयनबाई रात्रंदिवस होरपळून निघती त्याचे काय? तुम्ही तुमच्या दुःखावर मोप मलम लावून घेत असाल, पण जो मलम तुमच्यासाठी संजीवनी ठरतोय तोच त्या बाईसाठी जखमेवर मीठ लावण्यावानी जाळतोय त्याचे काय? तुम्हासनी मोप सुख मिळत असाल, पण ती नयनाताई तिकडे दुःखाच्या सागरात हेलकांडतीये त्याचे काय? कुणाच्या दुःखाच्या पायावर स्वतःच्या सुखाचे इमले बांधणे बरं नाही. बरं म्या चलते म्हणत विठा उठली आणि दाराजवळून थांबून प्रभाकडे पाहत म्हणाली, मालकीनबाई रागवू नका, पण मला आपलं उगाच वाटते. ज्या सुखाचा तुम्ही आता डोंगर पिटला आणि जे सुख आनंद तुम्हासनी धन्यापासून मिळतो ना ते सुख तुम्ही लग्नाच्या आधी बी पहिले बी मिळवलं आहे. तेव्हा तुमची एवढी डेअरिंग केली बघा. विठा, व्यवस्थित बोल. प्रभा जोरात ओरडली, परंतु तोपर्यंत विठा वाड्याच्या बाहेर पडली होती. मात्र जाताना प्रभाच्या जखमेवरची कल्पी काढून गेली होती. त्या जखमेतून भडाभडा वाहू लागलं आठवणींचं रक्त. महाविद्यालयात शिकणारी प्रभा इतर मुलींप्रमाणे नसली तरी निश्चितच 10 जणींमध्ये उठून दिसणारी होती. रंग थोडासा सावळा निमगोरा असला तरी मुख्य आकर्षण होते तिचे नाक. भरगच्च बांधा. तिच्या तशा आकर्षण सौंदर्यामुळेच कॉलेजले अनेक युवक तिच्या भोवती भ्रमरागात पिंगा घालत असत. परंतु प्रभाने कधीच कुणाची दाढ शिजू दिली नाही, कुणाला तारा दिला नाही. मात्र वर्गातला विनय समोर येताच प्रभा कासावीत होत असे. तिचे सारे बाण तुटत असे. त्या दिवशी कॉलेजमधून बाहेर पडता नेहमीप्रमाणे ती भराभरा चालू लागली, कारण सिटी बसची वेळ झाली होती. परंतु स्टेशनमध्ये शिरताच रेल्वेचा वेग मंद होता. त्याचप्रमाणे अचानक प्रभाचा वेग कमी झाला, कारण समोर मोटरसायकलवरून विनय
होता. तिला पाहताच तो हर्षोल्लासात म्हणाला, हाय प्रभा. हाय. बस मस्तपैकी कॉफी घेऊ. पण माझी बस सुटली तर. ती बोलत असताना तिची सिटी बस तिला टाटा करत निघून गेली. शेवटी ती विनयसोबत त्या मोठ्या हॉटेलमध्ये गेली. त्याने प्रभाला हॉटेलातील एका सुंदर खोलीत नेले. का कोण जाणे, पण प्रभा एखाद्या कठपुतलीप्रमाणे त्याच्या मागोमाग गेली. त्या खोलीतल्या एकांत वातावरणात आपण काय करतोय ते तिलाच कळले नव्हते. कळाले तेव्हा फार उशीर झाला होता. तेव्हा प्रभाला रडताना पाहून विनय म्हणाला, प्रभा, झालं ते झालं, आपण लग्न करू ना. त्याच्या तशा शब्दामुळे प्रभा बरीच सावरली. दोघे खोलीबाहेर आले. दार काढताच समोर त्या दोघांची वर्गमैत्रीण शैला उभी होती. विनय शैलाच्या चेहऱ्यावरील भावावरून आपण फसवल्या गेलो हे प्रभाने ओळखले. थकलेल्या मनाने आणि शरीराने प्रभा घरी परतली. त्या प्रसंगानंतर अनेक वेळा लगट करू पाहणाऱ्या विनयला जरी तिने झिडकारले असले तरी त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण तिला रात्री झोपू देत नसे. ती रात्रभर तळमळत पडून राहायची. तशात दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. प्रभाच्या अजय नावाचा मावस भाऊ त्यांच्याकडे राहायला आला होता. प्रभा, तिचा छोटा भाऊ आणि अजय बायाच्या खोलीमध्ये झोपत असत. आतल्या खोलीत झोपणाऱ्या प्रभाच्या आई बापाची धुसफूस कपड्यांची सडसड तिला कासावीस करत असे. कॉलेज कुमार अजयने प्रभाची मनस्थिती ओळखली. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजायला कितीसा वेळ लागणार. गरजेपोटी वेगवेगळ्याच भुकेपोटी अजय प्रभा नाते विसरून एक झाले. त्या रात्री ते प्रेमलीलेमध्ये दंग असताना प्रभाच्या बाबांनी पाहिले. तो प्रकार त्यांनी प्रभाच्या आईलाही दाखवला. दोघांनी संताप आवरला. मनावर प्रचंड ताबा येऊन रात्र काढली. सकाळ होताच अजयची रवानगी करण्यात त्याच्या गावी आली. प्रभाच्या वडिलांनी सुरू केले वर्ग संशोधन. आई, तुम्ही हे काय चालवलं आहे? प्रभाने विचारले. काय? आईने कमालीच्या तुसड्या स्वरात विचारले. माझ्या लग्नाची तयारी. काय वाईट करतो आहोत हे विचारायला लाज नाही वाटत तुला? काय वाटलं तुझी थेरा मला माहिती नाही? अगं, अशी आग होती तर मला सांगायचं होतं, दिली असती उजवून. अगं, तू नाते विसरून मावस भावाला सोडले नाही. आई तसे म्हणत असताना प्रभाची खाली गेलेली मान वर झाली. ती मधुर चंद्राच्या रात्री परंतु नवऱ्याच्या रूपात भेटलेल्या म्हाताऱ्याने तिला त्या रात्रीपासून कायम तळमळत ठेवले. शरीर सुखाला लग्नापूर्वीच चटावलेली प्रभा लग्नानंतर त्या सुखासाठी कासावीस होऊ लागली. शरीर सुख ही साऱ्यांचीच गरज असते. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे शरीर सुखही आवश्यकच. ही विचारसारणी दृढ झालेल्या प्रभाला भेटला सदाशिव. तिच्या भाच्या दूरच्या नात्यातला असावा तरी तो तिच्या दृष्टीने एक पुरुष होता. अजय विनयप्रमाणे सदाशिव दिसतात तिची अवस्था घयाळ हरणीप्रमाणे होत असे. पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे ती तडफडत असे. शरीर सुख तिची गरज बनली. त्या भावनांना वाट मिळाली. त्याचा स्फोट झाला. नात्यापेक्षा सुख श्रेष्ठ झाले. शरीर सुख श्रेष्ठ ठरले. भोगाच्या विकृतीचा विजय झाला. जाळ्यामध्ये मासा अलगद सापडावा तसा सदाशिव तिला गवसला. दोघेही एकमेकांचे झाले. नाते गोते गौण ठरले. नयन सांभाळून राहा. स्वतःला संजीवनीला जप. सदाशिवरावांना बोलू नको. काही झालं तरी तुला त्यांच्यासोबत आयुष्य काढायचे आहे. बस स्थानकावर सोडायला आलेला बाळू नयनला म्हणाला. ज्या गोष्टी घरातल्या मोठ्या माणसांनी सांगाव्यात त्या गोष्टी लग्नाची हळद ओली असणारा बाळू सांगत होता. त्याच्या सहानुभूतीने नयनचे डोळे भरून आले. तिच्या हातामध्ये घेत बाळूची बायको मीना म्हणाली, नाही, असे नाही. ते ऐकून नयनला जास्तीच बडबडून आलं. कुणीतरी काही बोलण्यापूर्वीच बस आली. डोळे बरबरल्या अवस्थेत हातामध्ये सुटकेस आणि कडेवर संजूला सांभाळत ती मोटारीमध्ये शिरली. आसनावर बसताच तिचे विचारचक्र सुरू झाले. विठाबाई म्हणाली, तेच खरे होते. नयनच्या माहेरच्या आधार तुटल्यात जमा होता. त्यांची जाऊ पाहणारी वतनदारी प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. आधार तर सोडा, पण साऱ्या शब्दांची सहानुभूती कोणी दाखवली नाही. बाळूचे लग्न होताच भाऊने
अमरावतीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना तिथे एका सिनेमागृहामध्ये व्यवस्थापक म्हणून काम मिळाले होते. तालुक्यामध्ये कुणीही हात न धरू शकणारे भाऊ, गडगंज संपत्ती असणारे भाऊ, ज्या सिनेमागृहाच्या मालकास विकत घ्यायची ताकद असणारे भाऊ, महिन्याकाठी त्याच मालकासमोर पगारासाठी हात पसरवायची वेळ भाऊंवर आली होती. गाव सोडायच्या भाऊंच्या निर्णयामुळे भाऊ अण्णांमध्ये प्रचंड वाद झाला. दोघांचेही विचार बरोबर असले तरीही तांत्रिक दृष्टीने भाऊंचे बरोबरच होते. कर्जाखाली दबलेली जमीन विकून टाकावी, सावकारांच्या आणि कामनिमित्त सोयऱ्याकडून घेतलेले पैसे देऊन टाकावे, उरलेले पैसे बँकेत टाकावेत किंवा एखादा धंदा सुरू करावा, ही भाऊंची व्यावहारिक दृष्टी. तर कर्जाची असली तरी जमीन जायदाद पूर्वजांची आहे, त्यामुळे वतनदारी प्रतिष्ठा आहे. इस्टेट नसली तरी ही कल्पनाच अण्णांना सहन होत नव्हती. बस थांबली, त्याचबरोबर नयनचे विचारचक्रही थांबले. ती खाली उतरली, ती रिक्षा करून घरी निघाली. तसे तिच्या विचाराचे आवर्तन बदलले. तिच्या पक्षात घरी काय घडत असेल, ती नसताना प्रभा सदासाठी रान मोकळे होते. कदाचित प्रभाचे बिराड नयनाच्याच वाड्यात असेल, तिच्या खोलीत, नयनाच्याच पलंगावर आणि नयनाच्याच नवऱ्यासोबत प्रभाने दांगदिंगा घातला असेल. त्यांच्या लीलांना ऊत आला असेल. ज्या शंकेने फक्त आणि फक्त बलात्कारच पाहिला होता, त्या गादीला त्या प्रेमकिडा पावल्या असतील. प्रभा सदाला नयनाच्या पलंगावर गोंधळ घालताना लाज वाटली नसेल. नियतीने तसंच का छळावं? तिच्या संसाराचे तसे वाटोळे का व्हावे? का तसं छळायचेच असते तर मग तिला सौभाग्य तसं शापित सौभाग्य का दिलं? सौभाग्य म्हणजे 4 मणी, 1 पोत आणि कुंकवापुरतेच मर्यादित आहे का? ज्याच्या नावाचे कुंकू लावलं, ज्याचे सौभाग्य पत्कारलं, त्याचे काहीच कर्तव्य नसावे. त्याला फक्त हक्कापोटी मिळणारा भोग आणि विकृत वासनाची माहिती असावी. ते वसूल करताना दुसऱ्याच्या सुखदुःखाच्या, मनाच्या, शारीरिक स्थितीचा विचार नसावा का? शरीरसुख म्हणजे पुरुषाने दिलेल्या मरणप्राय वेदनाच का? बाईसाहेब, इथेच उतरायचे का? रिक्षावाल्याच्या आवाजाने भानावर येत नयन हो, इथेच उतरायचे म्हणाली. सायंकाळ होत आली होती. सूर्योदय हळूहळू मावळीच्या मिठीत गडप होत होते. गल्लीत घरोघरी लावलेल्या झाडांच्या फुलांचा मंद मंद सुवास सर्वत्र दरवळत होता. गुरे वासरे घराकडे परतत होती. दिवसभराच्या कामाने थकलेले जीव विश्रांती मिळेल या आशेने घरी जात होते. खरेच रात्र म्हणजे सर्वांसाठी विसावा, एक आरामदायी, उत्साही अशी नैसर्गिक व्यवस्था. तरुणांसह सारे आबालवृद्ध रात्रीची वाट पाहतात. प्रत्येकालाच विश्रांतीची आणि सुखाची गरज असते. परंतु रात्र म्हटलं की नयनाच्या अंगावर काटा येत असे. का? तिला शरीर सुखाची आवश्यकता नव्हती. तिच्यासाठी त्या सुखाची व्याख्या, संदर्भच वेगळे होते. संजीवनीने भोंगा पसरला आणि ती भानावर आली. प्रभाच्या वाड्याला कुलूप होते, तर तिच्या वाडात सताड उघडा होता. नयन क्षणभर दारात उभी राहिली. आज जावे का नाही? आज काय पाहायला मिळेल? बाळूच्या लग्नाला जाताना सदाला विचारण्यासाठी जाताच प्रभाच्या वाड्यात जे दृश्य दिसले तसे काही दिसले तर ती दागे नयनाच्याच पलंगावर धुडगूस घालीत असतील तर तिला ते उघड्या डोळ्यांनी बघवेल का? संयम सुटेल, वेगळेच काही घडेल तर? काही झाले तरी नयनला मनावर ताबा ठेवणे गरजेचेच होते. तिला आततायीपणा करून चालणार नव्हते. मनावर, रागावर अंकुश ठेवून, काळजावर दगड ठेवून दिसले ते पाहण्याचा निश्चय करून तिने वाड्यात प्रवेश केला. ओसरीवरील नवीन सोफ्यावर प्रभा आणि सदाशिव एकमेकांना खेटून बसले होते. नयनला अचानक आलेले पाहून दोघेही दचकले. जखमोजखमीच्या दुश्मनाला डिवऱ्या म्हशीच्या नजरेने पाहत प्रभा निघून गेली. नयन निशब्द तिच्या खोलीत गेली. तिची खोली जाताना जशी सोडून गेली तशीच होती. त्याचा अर्थ नयनच्या पश्चात तिच्या पलंगावर तो प्रकार झालाच नव्हता, तर तिला एक वेगळेच समाधान लाभले. त्याच समाधानात तिने पसारा आवरला, पाळणा व्यवस्थित करून त्यामध्ये संजूला झोपवले. संध्याकाळ झालीच होती. देवाजवळ दिवा लावला म्हणून ती देवघराकडे निघाली. ओसरीवर सदा नव्हता, तो प्रभाकडेच गेला हे नयनने ओळखले. नयनची संजीवनीची सारी चौकशी न करता गेला.
हे तिला खटकले, परंतु तो विचार मनात दाबत तिने देवाजवळ दिवा लावला. डोके टेकून ती पुन्हा खोलीत आली. संजीवनी शांत झोपली होती. स्वयंपाकाचा प्रश्नच नव्हता. निघताना आईने काहीतरी बांधून दिले होते. त्यांनीच पोट भरणार असले तरी शरीराच्या भुकेचे काय? ती तर केव्हाच मेली होती. त्या भुकेची आठवणही किळस शिशारी आणणारी ठरत होती. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. सदाशिवला प्रभाच्या जाळ्यातून काढलेच पाहिजे. पण कसे? ती पडली एकटी. जग तरी सुंदर. तरुण स्त्रीला मदत करण्यासारखे आहे का? कदाचित कुणी मदतीला पुढे आलेही असते, परंतु तेच हात तिच्या शरीरावरून फिरवण्याची अभिलाषा बाळगून असतील तर ते तिला सहन झाले असते. त्यापेक्षा पोरगी पोटाशी बांधून वाड्यातला आड जवळ केला तर? नाही, आत्महत्या पाप आहे. आत्महत्या म्हणजे पळ काढणे होय. शिवाय त्या दोघांना मनसोक्त वागण्याची परवानगी देण्यासारखे आहे. त्यापेक्षा तोच वनवास सहन केला तर? शेवटी तो नवरा माझा नवरा आहे. एक माणूस आहे. किती दिवस त्रास देईल? वर्षानुवर्ष, 2 वर्ष नंतर आपोआप डोळे उघडल्यावर प्रेम करेल आहे. त्या स्थितीमध्ये राहणे हिताचे ठरेल. हा संसार, हे घर लाथाडून इतरत्र नोकरी करताना त्या बदल्यामध्ये शरीर द्यावे लागेल तर? तसा डाग चारित्र्यावर लागण्यापेक्षा सदाचेच अत्याचार सहन करण्यात हशील आहे. काही वर्षानंतर खरोखर सदाला दया आली तर? तिचे दिवस येतील. प्रभाचे भूत, तिच्या शरीराची धुंदी सदाच्या मनातून निघून जाईल. सब्र का फल मीठा होता है प्रमाणे पुन्हा नव्या जोमाने संसार सुरू करता येईल. कदाचित संजूचा वाढत्या बाललीला, तिचे बोबडे बोल सदामध्ये परिवर्तन घडवून आणतील. तिचे हरवलेले प्रेम, दुरावलेले सुख, रुसलेले कुंकू तिला परत मिळेल. तशा विचारात नयनला झोप लागली. सकाळी तिला जाग आली तेव्हा चक्क उजाड पडलेला होता. त्या 4 रात्रीशिवाय मनस्ताप न देणारी, नयनवर अत्याचार न होणारी सासरची ती पहिलीच रात्र होती. रात्रभर सदाशिव कोठे होता ते माहिती असूनही त्या रात्री तिला यातना झाल्या नाहीत. अशा आगळ्या वेगळ्या समाधानात नयन कामाला लागली. नंतर 15-17 दिवसातून एखादी चक्कर टाकणारा सदा चक्क रात्री येतच नव्हता. या दुःखापेक्षा तो जीव घेणा प्रसंग घडलाच नाही याचे तिला अधिक समाधान होते. शेवटी समाधान मानण्यावरच असते ना. घडणाऱ्या घटनेत सुख शोधले तर ते निश्चित मिळते, नाहीतर मिळतो नुसता मनस्ताप. बाळूच्या लग्नानंतर नयनने प्रत्येक गोष्टीत सुख समाधान शोधायचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे तिला ते मिळाले गेले. आणि अनेक दिवसांपासून सुखात विहार करणारी नयन त्या दिवशी विठाबाईस म्हणाली, 15 दिवस झाले बघा विठा, कसं मोकळं वाटतंय. का हो ताईसाहेब, लईच खुश दिसतात. विठा, अगं तुझे मालक 15 दिवसांपासून रात्री आलेच नाहीत ग. बाय बाय बाय, काय सांगावं तुम्हासनी. अहो, तुमच्या संसारावर गंडा तर येते आणि तुम्ही म्हणता की मालक येत नाही. अगं, रोजच्या मरणापेक्षाही गडांतर खूप बरे ग. अहो बाईसाहेब, विठा, खरं सांगू मी खरंच. ताईसाहेब, जरा माझ्याकडे पहा. बरं बोल. विठा म्हणत असताना नयनने विठाकडे पाहिले. तसं तिचा चेहरा आणि डोळ्याकडे पाहत ती पुढे म्हणाली, समजलं हो ताईसाहेब तुमचं सुख. जरा स्वतःच्या डोळ्यात बघा. विठाबाईचे खरे असले तरी नयन एका वेगळ्याच उत्साहाने त्या दिवशी सायंकाळी दूरदर्शनवरील सिनेमा पाहत असताना तिचा पती तिचे सर्वस्व घरी आले. सदाचा अवतार वेगळेच काही सांगत होता. काही बोलण्यापेक्षा आपल्याबरोबर सदाने तिला खोलीत ओढून नेले. अरे हे काय, असं काय आहे? मग मी तुझा नवरा आहे. आज आठवण झाली. ती कितीही संयम ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सदाचा अवतार आणि वागणे यामुळे नयनचा स्फोट झालाच. ती घरीच आहे, पण 4 रात्रीसाठी कामातून गेली. बोलत बोलत सदाशिवने तिला पलंगावर ढकलले आणि तुटून पडला. 15 दिवस अनोख्या समाधानामध्ये असणाऱ्या नयनला पुढल्या 4 रात्री तो अत्याचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहत भोगावा लागला होता. त्या दिवशी सकाळी सामान घेऊन आलेला गडी नेहमीप्रमाणे वेगळ्याच दृष्टीने पाहू लागला.
सुरुवातीला त्याची नजर सहानुभूतीची होती, परंतु नयनची त्या बाबतीत त्याच्या दृष्टीने होणारी हेळसांड, उपासमार, नयनचे रूप आणि सर्वात म्हणजे सदाकडून लाथाडली जाणारी नयन या साऱ्या गोष्टींमुळे गड्याची नजर हळूहळू बदलली गेली. सहानुभूतीची जागा वासना आणि वाहत्या गंगेत हात धुण्याच्या लालसेने घेतली. वाड्यात असेपर्यंत त्याची नजर नयनेच्या शरीरावरच रेंगाळत असे. नजरात होता तो हसायचा. त्या हसण्याचा अर्थ तिला कळत होता. त्या हसण्यामध्ये ते अजर्व आणि एक प्रकारचे जाळे फेकण्याचा अर्थ असायचा. परंतु त्या साऱ्याची तिला चीड निर्माण झाली होती. तिच्या दृष्टीने प्रेम, भोग, सार वेदनामय मरणासन्न होते. तिचा प्रतिसाद मिळत नाही हे समजताच पुढचे पाऊल टाकण्याची त्याची हिंमत झाली नाही. सकारात्मक प्रतिसाद तर सोडा, परंतु नयनच्या डोळ्यामध्ये फुललेला अंगार पाहून तो गडबडीत झाला. प्रत्येक महिन्याला प्रभा बाजूला बसलेली असताना 4ही रात्री सदा नयनकडे येऊन स्वतःचा हक्क बजावू लागला. जणू प्रभा हीच त्याची लग्नाची बायको होती, 7 जन्माची बायको होती आणि नयन होती फक्त रखेल. परंतु त्या स्थितीत रोजचे मरण महिन्यावर गेले या समाधानात नयनने तेही खुशीने स्वीकारले. त्या दिवशी सकाळपासूनच नयनला माहेरच्या माणसांची आठवण येत होती. बाळूच्या लग्नालाही 6 महिने झाले होते. भाऊ अमरावतीस गेले का नाही तेही नयनास समजले नव्हते. ती विचारात असताना बायाच्या दारावर थाप पडली. भर दुपारी कोणी आलं. रात्रीचे मरण आज यावेळी येणार की काय असे स्वतःलाच विचारत तिने दार उघडले. दारात बाळूला पाहताच नयन आश्चर्याने विचारले, बाळू तू? हो अगं, इथेच बांधकाम खात्यात नोकरी मिळाली आहे. आजच हजर झालो आहे. गावाकडे निघालोय. म्हटलं तुझी भेट घ्यावी. आज गावी जाऊन 2-3 दिवसांनी मीनाला घेऊन येतो. वा, छान झाले. बरे, भाऊ आई कशी आहेत? ते अमरावतीला आहेत. भाऊंनी एका टॉकीजमध्ये व्यवस्थापकाची नोकरी स्वीकारली का? माधवही तिथेच लायब्ररीमध्ये लागला आहे का? अण्णा काका ते आहेत गावी ना? बोलता बोलता चहा झाला. तो संपून बाळू निघाला. नयन त्याला सोडायला दारापर्यंत आले. तो जाताच ती वाड्यात शिरणार की त्याच्या कानावर हसण्याचा आवाज आला. तिने त्या दिशेने पाहिले. प्रभाच्या दारामध्ये उभे असलेले प्रभा सदा हसत होते. हसताना प्रभा हलकेच म्हणाले, हा हिचा आतेभाऊ ना? जमलं मग दोघांचं. ते ऐकून नयन संतापाने वाड्यात शिरली. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाग 8 तुमच्या सेवेत उद्या संध्याकाळी हजर होईल.